नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे नागपूरची पेशंट आहे. हिंगणा मांगली हिंगणा मांगली म्हणून गाव आहे नागपूरमध्ये. हिंगणा तहसील आहे. तिचे पेशंट आहे. नागपूरला बरेच इलाज केला त्यांनी. त्याच्या पत्नीला हातचा त्रास होता, नस चोकअप होती आणि डॉक्टरनं ऑपरेशन करायला सांगितलं. आणि ते त्यांना, हे माझे जुने पेशंट आहे, त्याच्या कमरेमध्ये गॅप होती. त्यांना बरं आपणच केलं. त्यांनी ह्या पेशंटला सांगितलं, तर हे पेशंटचेही आता 90% त्यांना आराम आहे. जे हात असं होता, आज हात असं वरतं होत आहे. मतलब हे फक्त 15 दिवसाच्या आतमध्ये सर्व घडलेलं आहे आणि पेशंट आपल्या तोंडानं सांगणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी हिंगणा मांगली येथे राहत असते. माझ्या मिसेसचा हात असा वरती नव्हता, एकदम असा खाली राहायचा. तर आम्ही खूप दवाखाने केले, इकडे तिकडे गेलो, पण तिकडे काही आराम पडला नाही. डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन वगैरे करावं लागेल. तर आमच्या ताई त्या लंकाबाई इकडे आल्या होत्या. तर त्या जवयाने आणले होतं त्यांना. तर मग काय प्रॉब्लेम होता ना? त्यांना प्रॉब्लेम का होता? कमरेचा त्रास होता. कमरेमध्ये चालता चालता असं गंडून पडायच्या. तर मग त्यांनी इथे त्यांना आराम पडला. त्यांनी नंतर म्हटलं चला मग यांना आराम लागला, तर आम्ही पण आलो. सरांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला 3 ते 4 लेपामध्ये होऊन जाईल, पण 3 लेपामध्येच आमचं पेशंट बरोबर झालं. माझी हालत खूप गंभीर होती. असं काम करताय घराचे? काम करताना काहीच नव्हतं उचलत आणि हात पण असा इथपर्यंत बी नव्हता येत. हां. तर आता हे 3 लेप झाले, त्याच्यापासून इथपर्यंत हात वरता येत आहे. मतलब किती टक्के आराम वाटत आहे? 75% आराम आहे. 75% आराम आहे. पहिले हात किती होय? हात म्हणजे काहीच नसल्यासारखा असा वर नव्हता येत. आता किती येत आहे? आता म्हणजे 12ने भाग जास्त येत. हे मला हात होय ना, हा, तिथपर्यंत येत आहे. पहिले हातामध्ये काही काम न करत होता येत होते, घरातले कामं करता सुद्धा येत होते. आज परिस्थिती आहे का ते सर्व आपल्या घरातले कामं करत आहे. हे पण आहे माझे पेशंट आहे जुने. तर डॉक्टरनं ऑपरेशन सांगितलं होतं तुम्हाला? ऑपरेशन करणं. किती खर्च सांगितलं होतं? खर्चाचं असं नाही सांगितलं काही. पेशंट डॉक्टर नागपूरचे होते, कोटचे होते? ते म्हणजे आमच्या हिंगण्यातलेच होते, पण ते पडला यानं. ऑपरेशन करण्याची जरूरत पडत. धन्यवाद. नमस्कार. हिंगणा मांगलीला राहतो. माझ्या कमरत गॅपमध्ये अशा 2 नसा ब्लॉक झाल्या होत्या. माझा एक पाय, डावा पाय पूर्ण ढिला पडला होता. माझ्याकडनं काही असं उभंच नव्हतं राहणं होत. बाथरूमला सुद्धा जाणं नव्हतं होत. माझ्या जावयाने त्याला कोणी मला दवाखाने केले, अगोदर तिकडले केले ना, तरी पण मला काहीच आराम नव्हता झाला. तर मग इकडे आणलं, तर इकडे मला 3 लेपामध्येच आराम झाला. आता तुम्ही चालत फिरत आहे? आता चांगलं चाललं फिरत तर सोडा, पण मी कामं सुद्धा करतो, शेतीचे कामं, कापूस. अगोदर शेतीची कामं करता येईल का? नाही उभंच नव्हतं होत नाही. अगोदर काही उभं होत होता? शेतीचे कामं हा एक डाका पाय पूर्ण असा ढिलाच पडला होता. हो ना, काहीच नव्हतं करत होतं. आता कारण मला ह्या 3 लेपामध्ये म्हणजे खूपच पूर्णच आराम झाला. मी शेतीच्या कामाला लागली, सगळे कामं करून राहिली. आता बघा मित्रांनो, पेशंट सुद्धा आपल्या तोंडानं सांगत आहे सर्व जे प्रक्रिया त्यांच्या घडत आहे आणि किती फायदा होतो. आपलं धाबा म्हणून सद्भाव धाबा आहे, वडनेर गावाच्या समोर आहे. पिपरी पोहणा म्हणून जवळ गाव आहे. हिंगणघाट तहसील आहे, जिल्हा वर्धा आहे. आमची वडिलाची कृपा आहे की त्यांनी आम्हाला हे सर्व गुण शिकवले आणि त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जनसेवा, सामान्य लोकांची सेवा करायची आम्हाला ते शिकवलं. त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद. आणि व्हिडिओ आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त व्हिडिओ हा लोकांपर्यंत पोहोचावी ही माझी विनंती राहील. धन्यवाद. किती दिवस झाले तुम्ही ट्रीटमेंट घेताय? 15 दिवस झाले. ठीक आहे. बघा मित्रांनो, हात पूर्ण वरत झालेला आहे. अगोदर कसं होतं ताई? अगोदर किती वेळ? हा, एवढाच होय. अगोदर बघा मित्रांनो, एवढाच होता. आता इतकं येत आहे.
आजची तारीख किती आहे ताई? 15 तारीख. तारीख किती आहे आजची? महिना 14 2025. बघा मित्रांनो किती फास्ट चालत आहे ताई. बघा बसत आहे, उठत आहे. यांच्या कमरेचा प्रॉब्लेम होता. ताई तुम्हाला असं बसता येईल का पहिले? असं नाही चालता. पाय ढिला पडत होता चालता. आता तुम्ही आले कुठे होते? धाब्यावर आले होते. हे कुठं पडते धाबा? वनेर गावाच्या समोर, वडनेर समोर. 2 किलोमीटर. वडनेर समोर. आजची तारीख किती आहे? 15 तारीख 14 महिना 2025. बरोबर आहे का? हां. एक्सरा आहे पेशंटचं. एक्सरामध्ये असं काहीच नाही आहे. एक्सरामध्ये हार्टलीमध्ये प्रॉब्लेम असतात त्याला एक्सरेमध्ये येते. त्यांच्या नसमध्ये प्रॉब्लेम आहे तर एक्सरामध्ये नसतो काही असं येत नाही. त्यासाठी MRI करावं लागतं आपल्याला. आणि आजची तारीख आहे 15 तारीख 14 महिना 2025. धन्यवाद.